हॅलो, हाय, नमस्कार. परत एक सुंदर रेसिपी आहे, झटपट होणारी आणि टिफिनसाठी तर एक नंबर तशी रेसिपी आहे. आज बनवणार आहोत आपण तिखट दशम्या. खूप सुंदर आहे, पटकन होते आणि इतकी टेस्टी आणि पोटभरीची असते ना, की लहान मुलांना जर अगदीच पटकन भूक लागली, काहीतरी करून द्यायचं असेल ना, तर अशा दशम्या करून द्यायच्या. मस्तपैकी अगदी आरामात खातात. त्याच्यामुळे आता वेळ न घालवता आपण रेसिपी कशी करायची ती बघूया. आता कसं झालं आहे, की सकाळी लवकर मुलांना काहीतरी टिफिन द्यायचा असतो. टिफिन देताना काय द्यायचं, कसं द्यायचं, असं सगळ्यांची गडबड असते आणि आपली जर पूर्वतयारी नसेल, तर आपल्याला काहीतरी त्यांना पोटभरीचं द्यायचं असेल, तर अशा पद्धतीने आपण दशमी द्यायला दिली तरीसुद्धा चालू शकते. इतकी सोपी आहे ना, त्याच्यामुळे आता आपण घ्यायचं आहे सुरुवातीला 1 कप गव्हाचं पीठ. उन्हाळा असल्यामुळे थोडं-थोडं मध्ये पाणी हे पिलं गेलंच पाहिजे. त्याच्यामुळे काहीही असू दे, कितीही गडबड असू दे, कसलीही धावपळ असू दे, तरीसुद्धा मध्ये-मध्ये पाणी पिणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे मी काहीही काम करत असताना माझं थोडं-थोडं ग्लास पाणी पिणं हे चालूच असतं. त्याच्यामुळे थोडंफार हे काम करताना चालूच असतं. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पाव कप बेसन घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, लाल तिखट घ्यायचं आहे 1 टेबलस्पून, अगदी म्हणजे ना मुलं जर जास्त तिखट खाणारी असतील तर तिखटाचं प्रमाण हे अजून वाढवलं तरीसुद्धा चालू शकतं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडं हिंग टाकून घ्यायचं आहे आपण. हिंगाने कसं कोणतीही गोष्ट ना पचायला सोपी पडते, त्याच्यामुळे हिंग आवर्जून जेवणामध्ये असलं पाहिजे. आता इथे आपल्याला आहे ना लसूण जाडी अशी एकदम म्हणजे ठेचून टाकली तरीसुद्धा चालू शकतं, पण लहान मुलांना खायची असते, मग ती जराशी एकदमच जाडी आली ना तर हे म्हणजे असं खाताना त्यांना एकदम असं नको वाटतं, की एवढी जाड लसूण नको. नुसती ठेचून टाकण्यापेक्षा ना थोडीशी एकदम क्रश करायची. त्यामुळे इथे मी आता माझ्याकडे हा जो ग्राइंडर आहे त्याच्यामध्ये मी अशी 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये मी आता एकदम बारीक अशा एकदम बारीक पण आणि एकदम जाड पण अशा त्या बारीक करून घेते. ह्या ग्राइंडरचा एक फायदा होतो, की आता आपण लसणीच्या पाकळ्या आहेत त्या नुसत्या पाकळ्या टाकल्या ना तरी त्याची साल काढत बसायची गरज नाही, कारण का बारीक करताना ना ॲटोमॅटिक त्याची साल साईडला होते. त्याच्यामुळे आपल्याला अशी वेगळी साल काढून त्याच्यामध्ये बारीक करण्यासाठी अजिबात वेळ आपलं जात नाही. नुसती डायरेक्ट पाकळ्या टाकल्या सालीसहित आणि तरीसुद्धा त्या बारीक होऊ शकतात. इतकं छान गॅजेट आहे ना, मला खूप आवडतं आणि खूप उपयोगी आहे ते आपल्या प्रत्येक कामासाठी. आता आपण ती लसूण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण इथे टाकायचं आहे ओवा. ओवासुद्धा असे म्हणजे थालीपीठ असेल किंवा असं पराठा असेल किंवा अशी दशमी करायची असेल तर त्याच्यामध्ये ओवा टाकलेला पण खूप चांगला, चव पण चांगली लागते आणि ते सुद्धा एक पचण्यासाठी उपयोगी असतं. त्याच्यामुळे ओवा इथे टाकलं आहे. 1 चमचा आपण इथे कसुरी मेथी टाकली. कसुरी मेथी अशी हातावरती थोडी बारीक करून मग ती आपण टाकली तरी चालते. ओवासुद्धा तसं बारीक करून टाकला तरीसुद्धा चालतो. आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला ना व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत, कारण त्या मिक्स नाही केल्या तर एकाच ठिकाणी राहिल्या तर मग परत मसाला किंवा हिंग वगैरे अशी एक साईडलाच पडलं तर मग पटकन ते आपल्या तोंडात घासायला आलं तर मग ते चांगलं लागत नाही. त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ते नीट. आणि आता आपण जसं चपातीचं पीठ भिजवतो तशानुसार तेवढंच पातळ ह्याने आपण भिजवायचं. एकदम पुरीसारखं घट्ट पीठ अजिबात भिजवायचं नाही आहे. जसं चपातीसाठी भिजवतो तशा पद्धतीचंच भिजवायचं आहे. आणि कधी पण भिजवून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं जर आपल्याला रेस्ट करायला ते मिळालं, म्हणजे आता सगळं आधी पीठ भिजवून ठेवलं हे सगळं आणि नंतर आपण बाकीची तयारी करून मग आपण लाटायला घेतलं ना तर खूप छानपैकी ते व्यवस्थित असं होतं. त्याच्यामुळे कधी पण चपातीचं पीठ असेल किंवा असं पराठ्याचं असेल, दशमीचं असेल तरीसुद्धा हे एकदा ना थोडंसं आपण आधी 10 मिनटं त्याला रेस्ट मिळेल अशाने ते भिजवायचं. आता थोडा तेलाचा हात लावून घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर आपण ते परत एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया. आणि तुमची सकाळी गडबड असेल, तुम्हाला रात्री वेळ असेल, तर रात्री हे असं पीठ भिजवून ठेवलंत ना, अगदी एअरटाईट कंटेनरमध्ये तरीसुद्धा छानपैकी अगदी ते सकाळी
काढून ठेवलं, थोडं नॉर्मल झालं, फ्रीजमध्ये काढून ठेवलं आणि नंतर मग पटापट केल्यानं तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने पीठ आपण हे आधीच रात्रीसुद्धा भिजवून ठेवू शकतो. खूप काम सोपं पडतं. आता इथे आपण एकीकडे आपला पॅन गरम करायला ठेवूया आणि आपण आपली आता दशमी आहे ते लाटायला सुरुवात करूया. इथे साधं जरासं गव्हाचं पीठ अगदी नावाला असं जरासं लावायचं असेल तर लावा किंवा डायरेक्ट लावलं तरीसुद्धा चालेल. पहिलंच म्हणजे असं पहिल्यांदाच करणार असाल तर तुम्ही पीठ लावून केलं तरीसुद्धा चालेल. मी तुम्हाला इथे पीठ लावून व्यवस्थित असं दाखवते, पण अति पीठ लावलं ना तर ती पूर्ण अशी पांढरी पांढरी होऊन जाते. तसं व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे पिठाचं प्रमाण हे कमी ठेवा आणि जशी आपण चपाती लाटतो ते तशीच आपल्याला पाहिजे. आपल्याला एकदम जाडी वगैरे अशी ठेवायची नाही आहे, अशी पराठ्यासारखी. आपल्याला जशी आपण चपाती लाटतो तशा पद्धतीनेच करायची आणि ही खूप चांगली टिकते. जर तुम्ही प्रवासात वगैरे कुठे काही खाण्यासाठी बरोबर सोबत घेऊन जाणार असाल तर अशा पद्धतीने नक्की करा. खूप चांगली आहे, पोटभरीची असल्यामुळे कुठेही कॅरी करायला आपल्याला खूप सोपं पडतं हा टिफिन. इथे बघा एकदम जाडी पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, जशी चपाती आपली आहे अशा पद्धतीने आपण छानपैकी अशी लाटून घेतलेली आहे. तवा इथे छानपैकी गरम झालेला आहे. फक्त एक आहे की तवा पूर्णपणे व्यवस्थित गरम असेल त्याच वेळेला आपण ती शेकायला घ्यायची. आता थोडंसं ना तेलाचा हात आधी आपण जरासा लावून घेऊया. तेल नसेल, तुम्हाला तूप वापरायचं असेल किंवा बटर वापरायचं असेल, जे काही असेल ते पहिलं थोडंसं अगदी तव्याला वगैरे असं लावून घ्यायचं आणि आपण मग त्याच्यावरती आपण आपली ही दशमीची आहे ती व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे. त्याच्यावरती परत एकदा तेल लावून दोन्ही बाजूनी छानपैकी अशी एकदम ती शेकवून घेऊया. इतकी सुंदर लागते ना खायला. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून कोथिंबीर वगैरे पण टाकायची असेल तरीसुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा करून घेऊया. आणि तुम्ही दह्याबरोबर किंवा घरात कोणत्याही प्रकारचं लोणचं असेल त्याच्याबरोबरसुद्धा खूप चांगली अगदी खाऊ शकता. मुलांनासुद्धा अशा पद्धतीने देऊ शकता. ज्यांना कोणाला नुसती आवडते ना त्यांनी नुसती खाल्ली तरीसुद्धा चालेल, तशीसुद्धा खूप सुंदर लागते. माझ्या मुलींना तर नुसतीच खायला खूप आवडते. त्यांना तसंच असतं की आम्हाला नुसती कर आणि आम्हाला रोल करून खायला दे. त्यांच्यासाठी ते हे असं एकदम कधी पण असं काहीतरी भूक लागली ना तर अशा पद्धतीने पटकन बनवून दिलं ना तरी त्या खुश. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमची कशी होती तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया परत सुंदर रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. थँक्यू.